नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, व्हॉट इज मायक्रो इकॉनॉमिक्स. तर एक साधी अशी व्याख्या करायची म्हटली तर अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. पण विशिष्ट शब्दात जर व्याख्या करायची असेल तर वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादन आणि विशिष्ट उद्योग व विशिष्ट वस्तूच्या किमतीचे निर्धारण अर्थव्यवस्थेतील ज्या शाखेमध्ये केले जाते त्या शाखेला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. याची काही वैशिष्ट्ये आहेत, याचे काही महत्त्व आहेत, ते आपण इथं पाहणार आहे. याच्या वैशिष्ट्यामधलं पहिलं वैशिष्ट्य जर पाहायचं असेल तर वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जातो. म्हणजे एखाद्या कुटुंबाला आधार बनून त्या वैयक्तिक कुटुंबाचा अभ्यास, त्या वैयक्तिक कुटुंबाचे उत्पन्न, त्या वैयक्तिक कुटुंबाचा खर्च, या सर्व बाबतीत वैयक्तिक घटकावर अभ्यासून पाहिल्या जातात. दुसरं असं आहे की हे अंशतः समतोलाला घेऊन चालतं. त्याला पार्शल इक्विलिब्रियम आपण म्हणू शकतो की यातील सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अंशतः समतोल ही महत्त्वाची संकल्पना आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर अंशतः समतोल म्हणजे एका संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार न करता त्यामधील एका विशिष्ट भागाचाच विचार त्यामध्ये केला जातो. आता समतोल म्हणजे काय, तर समतोल म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध चालणाऱ्या दोन शक्ती एका विशिष्ट पातळीला, समपातळीला जेव्हा येतात तेव्हा आपण त्याला समतोल म्हणतो. जर अर्थशास्त्राच्या दृष्टीने विचार केलं तर वस्तूची मागणी आणि त्याची किंमत हे दोन्ही गोष्टी विरुद्ध चालणाऱ्या आहेत. मागणीचा नियम पाहत असताना वस्तूच्या मागणीवर फक्त किंमतीच्याच परिणामाचा विचार केला जातो. बाकी अर्थव्यवस्थेतील सर्व गोष्टी समान किंवा स्थिर मानल्या जातात. त्यालाच इतर परिस्थिती समान असताना असे म्हणतात. हे एक अंशतः समतोलाचे महत्त्वाची बाब आहे. तर महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंमतीच्या सिद्धांताचा विचार केला जातो. जसं की वैयक्तिक घटकांच्या किमती कशा ठरतात, वैयक्तिक मागणी कशी होते, वैयक्तिक मागणीनुसार किमती कशा बदलतात, किंवा किमतीनुसार वस्तूची मागणी कशी बदलते, किंवा एखाद्या विशिष्ट उत्पादन संस्थेमधून उत्पादित झालेल्या वस्तूची किंमत कशा प्रकारे ठरते, हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पाहिले जाते. की एक सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे विभाजन पद्धत. म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्थेचं तुकड्या तुकड्यामध्ये विभाजन करून त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास एकाच वेळी करणं शक्य होत नाही, पण त्याचे विभाजन केले जाते. महत्त्वाचं गृहीतक किंवा संकल्पना आपण त्याला म्हणू शकतो सूक्ष्म अर्थशास्त्राची, इतर परिस्थिती समान असताना. जर इतर परिस्थिती समान नसेल किंवा कोणताही अर्थशास्त्रातला नियम पाहताना इतर परिस्थिती जर समान नसेल तर तो सिद्ध होत नाही. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये इतर परिस्थिती समान असताना ही संकल्पना वापरली जाते. इतर परिस्थितीमध्ये काय आहे, तर लोकांच्या आवडीनिवडी आहे, रिलेटेड गुड्सच्या किमती आहे, ज्याला आपण काय म्हणतो पूरक वस्तूच्या किमती आहे, त्यामध्ये तिचा पुरवठा आहे. तर अशा प्रकारे इतर परिस्थिती पण त्यामध्ये महत्त्वाची असते. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व पाहायचे झाल्यास तर किंमत निर्धारणामध्ये त्याचं खूप महत्त्व आहे. म्हणजे उत्पादनाचे जे घटक आहे त्यांचा मोबदला कशा प्रकारे ठरतो, त्याच्या किमती कशा प्रकारे, जसं की व्याज आहे, मजुरी आहे, ते कशा प्रकारे ठरतात, ह्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे एक सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व असे की मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणजे उत्पादकाने कोणत्या गोष्टीचं उत्पादन करायचं, किती प्रमाणात करायचं, त्याचा दर्जा काय असले पाहिजे, कुठे विकायचं, त्याच्या किमती काय असल्या पाहिजे, हे ठरवण्यासाठी उत्पादकाला सूक्ष्म अर्थशास्त्राचा वापर करावा लागतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विदेशी व्यापार कशा प्रकारे होतो हे समजून घ्यायचं असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा वापर करावा लागतो. की दोन देशातील विनिमय दर कशा प्रकारे ठरतो, वस्तूची देवाणघेवाण कोणत्या प्रमाणात होईल, वस्तूच्या विशेषीकरणात म्हणजे कोणत्या देशाने कोणत्या वस्तूच्या उत्पादनात विशेषीकरण केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे, किंवा कोणती वस्तू निर्यात केली पाहिजे किंवा आयात केली पाहिजे, हे सर्व सूक्ष्म पातळीवरचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर सूक्ष्म अर्थशास्त्र सरकारलाही बरेच धोरण ठरवण्यासाठी उपयोगी आहे. जसं की कर पद्धती कशी असली पाहिजे किंवा लोकांवर कर कशा प्रकारे आकारले गेले पाहिजे, उत्पादन पद्धती जी सार्वजनिक उत्पादन पद्धती आहे ते कशा प्रकारे काम करते, वितरण जसे की विविध अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पन्नाचं वितरण आहे ते कशा प्रकारे केले जाते. म्हणजे जसं की श्रीमंतावर जास्त टॅक्स लावून त्या टॅक्समधून आलेला पैसा गरिबावर खर्च करून आपण कशा प्रकारे आर्थिक विषमता देशातून बाहेर काढू शकतो किंवा त्याला तोंड देऊ शकतो, हे सर्व निर्णय जे आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये घेतले जातात. व्यावसायिकांना उत्पादनासंबंधी निर्णय घेण्यासाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचे आहे.
म्हणजे उत्पादन खर्च कमीत कमी ठेवून महत्तम नफा कशा प्रकारे कमावता येईल हे निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र खूप महत्त्वाचे आहे.